तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आहे। ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही आणि ज्या बहिणींचे नाव या 26 लाख अपात्र बहिणींमध्ये आहे, ज्या बहिणींनी आपल्या राशन कार्डवरून जे आहे ते 2 पेक्षा जास्त अर्ज भरले, आता त्या बहिणींची माहिती आपल्याला पडताळणी होणार आहे। त्याचप्रमाणे चौकशी सुद्धा होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती लेवल, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडून पडताळणी होणार आहे। तर आता बघा, पंचायत समिती कार्यालयामधून कॉल यायला सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींचे अर्ज राशन कार्डवरून रद्द केले, तुमच्या कुटुंबात तर 3-4 बहिणी लाभ घेत असेल तर कोणत्या बहिणीचे तुम्हाला अर्ज पात्र ठेवायचे आहे आणि कोणत्या बहिणीला पुढे पैसे पाहिजे, ही इन्क्वायरी करण्यासाठी जी आहे ते पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून कॉल केले जात आहे। बघा, एका लाडक्या बहिणीला कॉल आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी त्या लाडक्या बहिणीला पूर्ण माहिती दिली की तुमचे पैसे का आले नाही। या माहितीमधून जी आहे ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। त्यासाठी मी त्यांना परत त्या नंबरवर कॉल केला। त्या नंबरवर कॉल करून जी आहे ती पूर्ण कॉल रेकॉर्डिंग मी करून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकवणार आहे। पूर्ण कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवणार आहे कारण त्यांनी सांगितलं की आता कुटुंबातील राशन कार्डवरून फक्त एकच लाडकी बहीण लाभ घेणार आहे। शासनाचा आदेश आलेला आहे की फक्त एकाच बहिणीला पात्र ठेवायचं, बाकी सर्व बहिणींना अपात्र करायचं। बघा, धक्कादायक बातमी। सर्वात आधी तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकून घ्या। त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा, सर्वात आधी काळजीपूर्वक ही कॉल रेकॉर्डिंग पूर्णपणे ऐकून घ्या। हॅलो हॅलो मॅडम, पंचायत समिती कार्यालय देवळीतून बोलत आहे का? हो, बोला ना मॅडम, ते त्या दिवशी कॉल आला होता हा ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाबद्दल। हो हो तर ते राशन कार्ड वरून मी 3 अर्ज भरून दिले होते त्यांच्या कुटुंबातले एकत्र। हा तर तिघींचे पण पैसे बंद झालेले, म्हणजे 12वा हप्ता आला नाही समजा जून महिन्याचा। हा हा तर ते म्हणत होते की म्हणजे एकीचेच पात्र राहील असं म्हणजे तुम्ही असं म्हटलं म्हणे की एकच अर्ज पात्र ठेवता येईल तिघीमधून। हो हो, आपल्या इथं समजा आता आई मुलगी सून असन समजा, तर त्याच्यापैकी आईलाच मिळेल किंवा सुनेलाच मिळेल किंवा मुलीलाच मिळेल, असं कुटुंबातून म्हणजे एकच व्यक्ती राहणार आहे। मॅडम, त्यांच्याकडे सून नाही आहे, दोन्ही मुलीच आहे। 2 मुली आहेत, 2 मुली आहे, एक आई आहे। आई आहे ना, म्हणूनच विचारलं होतं की बा तिघीतून कोणाला ठेवायचं असं आहे। आईला की म्हणजे आईला जाम ठेवायचं की मग मुलीमधून एखादं कोणाला ठेवायचं असं। पण मॅडम, तर तसं पात्रतेनुसार मॅडम कुटुंबातील 2 महिला घेऊ शकतात ना लाभ त्याच्यामध्ये? नाही, आता तिकडूनच रूल आला आणि तसा का कुटुंबामध्ये समजा एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकते बा असं। म्हणजे आता सरसकट रूल आला आहे का तसा, एकालाच पात्र करायचं म्हणून? अच्छा, त्याच्यासाठी विचारणा होती की बा आपल्या कुटुंबात किती लोक आहे आणि किती लोक लाभ घेत आहेत, कुणाला मिळाला किंवा नाही मिळाला असं आहे। नाही, त्यांना तिघींना पण नाही आले पैसे जून महिन्याचे। हो, तर कोणालाच नाही आले 2 महिन्याचे अजून। आता हे रक्षाबंधनला टाकलं असं काहीच हे आहे। पण आता जास्त म्हणणं असं आहे का कुटुंबामध्ये सुद्धा एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो। हो, मग हे पैसे म्हणजे पात्र झाल्यावर जून महिन्याचे पैसे वगैरे मिळेल का त्यांना एकत्र? मग हो, राहिलेले पैसे मिळेल त्यांना? हो, तसे आपल्याला कसं पहिल्यांदा 3,000 टाकले तशाप्रमाणे। मग आता मॅडम, हे 3-4 अर्ज आहे तर मग 2 रिजेक्ट होईल का याच्यामधले, 3 मधले? हो सर, हो। म्हणजे सर्वांचे होईल का? सर्व जिल्ह्यामध्ये लागू आहे का? सर्व हो। मॅडम, आधी तर म्हणजे जे काही GR आला होता आधी, मग त्याच्यामध्ये म्हणत होते की एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला असं काहीतरी होता ना विषय तो। हो ना, 2 महिला लाभ घेऊ शकतील असं म्हणजे नियम आहे। हे कसं आहे, सरकारचा लवकरच आताच एक नियम काढतील, लगेच दुसरा नियम काढते। बरोबर आहे, असं आहे ना। आता त्यांचं काम होतपर्यंत त्यांनी कसं आहे, एका कुटुंबामध्ये किती अर्ज तरी घेऊन घेतले। आता त्याचं काम झालं। अच्छा, असंच म्हणाले हरकत का नाही? हो, सरकारचं काम झालं, बरोबर आहे। आता त्याचं काम झालं, आता ते त्याला कामापुरतं ठेवणार आहे, बाकीचं आपल्याला हे करणार आहे। बरोबर आहे, तुम्ही का ना की का सारखं असं आहे ना। बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे। तर मग आता हे मॅडम, जे म्हणजे ते अर्ज वगैरे फॉर्म आला आहे का, विनंती फॉर्म वगैरे अंगणवाडी सेविकांकडे सगळे ते वगैरे आला आहे का? म्हणजे
अर्ज करण्यासाठी? नाही 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 हे नाही आला. फक्त का तर त्याच्यातून म्हणजे ते म्हणजे छाननी करायसाठी फक्त ते फॉर्म आले आहे. हो, छाननी करायसाठी फॉर्म आले तेच म्हणत आहे मी. हा हा हा. तर ते फॉर्म कोणाकडे मिळेल आपल्याला? तर ते पंचायत समितीला. आता मी तर सर आता इकडे म्हणजे सावंगीला आहे. अच्छा अच्छा, हो का? हो. बरं, तुम्ही पंचायत समितीला जा, चौकशी करा. ठीक आहे मॅडम. ओके ओके, थँक्यू. ओके. तर बघा, ही पूर्ण कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली असेल. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका पंचायत समितीमधील अधिकाऱ्याची ही कॉल रेकॉर्डिंग आहे आणि मी पूर्ण जे आहे ते त्यांच्यासोबत डिटेल माहिती त्यांच्याकडून घेतलेली आहे. कारण एका लाडक्या बहिणीला जो आहे माझ्या घराजवळ त्यांचा कॉल आलेला होता, पण त्यांना पूर्ण विषय समजला नाही, नेमका यांना काय म्हणायचं आहे. त्यामुळे त्यांनी मला नंबर दिला, मी स्वतः त्यांना कॉल केला आणि ही सर्व कॉल रेकॉर्डिंग बोलून त्यांच्यासोबत करून घेतली. तर बघा, त्यांना काय म्हणायचं आहे की शासनाने नवीन नियम आणलेला आहे आणि शासनाचा हा आदेश आहे. शासनाने आदेश दिलेला आहे की कुटुंबातील 2 किंवा 3 किंवा 4ही बहिणींनी अर्ज भरले असतील तरी पण त्यापैकी कोणत्याही एकाच बहिणीला पात्र ठेवायचे आहे. मग तुम्ही तुमच्या कुटुंबातून ठरवून घ्या की तुमच्या कुटुंबात कोणत्या बहिणीला पात्र ठेवायचे आहे. त्याबद्दल आम्हाला कळवा. जो काही अर्ज प्रक्रिया येणार आहे, अर्ज प्रक्रिया मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे की विनंती अर्ज सादर करण्यात यावा. त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की छाननी अर्ज आलेला आहे. तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं असेल की छाननी अर्ज आलेला आहे. अंगणवाडी सेविकांकडे तो मिळणार किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये मिळणार. तो अर्ज देऊन तुमच्या कुटुंबातील कोणत्या बहिणीचा लाभ सुरू ठेवायचा आहे तो पडताळणी अर्ज देऊन तुम्ही विनंती करू शकता. बघा, त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर सांगितलं की राशन कार्डवरून जरी तुम्ही 3-4 अर्ज भरले असेल तरी आता 2 बहिणी पात्र होणार नाही. 2 बहिणी पात्र होणार नाही. त्या कुटुंबातील एक सासू आहे किंवा 2 सुना आहे किंवा एक तरुणी आहे. 3 बहिणी जरी असल्या तरीही फक्त एकच लाडकी बहीण त्या ठिकाणी पात्र होणार आहे आणि बाकी सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे. आणि तुम्ही बघा, क्लिअर ऐकलेला आहे की तो शासनाचा आदेश आहे, वरूनच आदेश आला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. बघा, ही चौकशी तुम्हाला सुद्धा करून घ्यायची आहे. तुमच्या एरियातील पंचायत समिती कार्यालय आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची चौकशी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची कॉल येणार आहे. पंचायत समिती कार्यालयामधून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे कॉल येणार, कारण तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी जो आहे तो अर्जावर रजिस्टर केलेला आहे. तुम्हाला सुद्धा कॉल येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा इन्क्वायरी केल्या जाणार आहे. तुम्हाला सुद्धा विचारले जाणार की तुमच्या कुटुंबात एवढ्या बहिणींनी आजपर्यंत अर्ज भरले, लाभ घेतला, पण तुम्हाला आता कोणत्या एका बहिणीचा तुम्हाला अर्ज पात्र करायचा आहे तो तुम्हाला क्लिअर सांगायचा आहे. आणि जे काही समोर प्रक्रिया येतील ते लोक तुम्हाला सांगतील, जे अधिकारी सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला ती प्रक्रिया जी आहे ती फॉलो करून घ्यायची आहे. आणि मग त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या बहिणी पात्र होतील त्यांना एकत्र 3000 रुपये जून महिन्याचे पैसे, जुलै महिन्याचे जे काही पैसे समोर तुमचे हप्ते जातील तेवढे पैसे तुम्हाला पूर्ण मिळणार, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला कॉल आला का? तुम्हाला अशाबद्दल कॉल आला? तर बघा, तुम्हाला अशा प्रकारे कॉल आला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहे, तुम्ही एका राशन कार्डून किती अर्ज भरले हे सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.